वाळू चोरून नेणारे 2 ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टर पकडण्यासाठी तहसीलदार 1 किलोमीटर धावले. 10 ते 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र शासनाकडून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांसाठी प्रत्येक गावातील नाल्यातून वाळू देणे सुरू करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीपात्रातील 5 घाटांचा लिलाव झाला. तोही थोड्याच दिवसात सुरू होणार असतानाही वाळू तस्कर रात्रीला अंधाराचा फायदा घेऊन वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत असून वसराम नाईक तांडा शिवारातील 2 ट्रॅक्टरधारक नदीपात्रातून वाळू आणत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार अभिजित जगताप यांनी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क 1 किलोमीटर धावत जाऊन ट्रॅक्टर पकडण्याची घटना दिनांक 2 रोजी दुपारी 1 वाजता घडली आहे. पैनगंगा नदीपात्रात जाण्यासाठी अनेक गावं खेड्यातून बैलगाडी चालण्यालायक रस्ते असून या रस्त्यावरून रात्री काही लालची वृत्तीचे ट्रॅक्टर चालक वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांना फटका बसला तरीही अक्कल ठिकाणावर आलेली नसल्याने माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वसराम नाईक तांडा ते पैनगंगा नदीपात्र दरम्यान रस्त्यावर विना नंबरचे 2 ट्रॅक्टर नदीपात्रातून ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून आणत असल्याची माहिती मिळाली. तहसीलदार अभिजित जगताप यांनी सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांना दूरध्वनीवरून कल्पना देऊन मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे या रस्त्यावर अचानकपणे गेले असता अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यात पाणी सोडून दिले तर अरुंद रस्ता असल्याने तहसीलचे वाहन मुख्य रस्त्यावर थांबवावे लागले. परंतु तहसीलदारांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रॅक्टरला पकडण्यासाठी चक्क 1 किलोमीटर पर्यंत धावत जाऊन दोन्ही ट्रॅक्टरला पकडून तहसील कार्यालयात आणून जमा केले. या धाडसी कारवाईत तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर, ग्राममहसूल अधिकारी साहेबराव गावंडे, मनोहर शेळके, CP बाबर, सुनील वणवे, दयानंद एरडलावर, अभिजित कुडमेते, महसूल सेवक सागर हिवाळे, पवन पाटील, विवेक नागपुरे, चालक विलास शेडमाके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव, श्री क्षेत्र माहूर, नांदेड.